नवी मुंबई नेटवर्क। जगत ज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की जयंती के उपलक्ष्य में बसव सेवा प्रतिष्ठान नवी मुंबई सामाजिक संगठन द्वारा वाशी स्थित दैविज्ञ भवन में जगत ज्योति महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव 2022 का आयोजन किया गया, जहां इस कार्यक्रम की शोभा बढ़ाने स्वामी बसवेश्वर महाराज के विचारों को जन जन तक पहुंचाने के मकसद के साथ मुख्य तौर पे मौजूद रहे लातूर के विरक्त मठ उस्तूरी परम पूज्य कोरणेश्वर महास्वामी जी। साथ ही उपस्थित थे जीएसटी मुंबई जोन 1 के अतिरिक्त आयुक्त रमेश भूमे, बसव सेवा प्रतिष्ठान नवी मुंबई के अध्यक्ष इरप्पा कोटिवाले, सचिव गोरख शिखर आदि तमाम पदाधिकारी। गौरतलब है कि बसवेश्वर महाराज ने 12वीं शताब्दी में समाज में समता, स्वतंत्रता, बंधुता, सामाजिक न्याय के आधार पर नए समाज का गठन कर निर्णायक भूमिका अख्तियार की थी। उन्होंने समाज में जाति विषमता, धार्मिक, सामाजिक और आर्थिक विषमताओं को दूर कर समानता की भावना प्रस्थापित की थी। ऐसे में आज के युग में समाज में फैल रही विषमताओं को देखते हुए आज की युवा पीढ़ी स्वामी बसवेश्वर महाराज के विचारों से अवगत हो सके, इसी खास मकसद के साथ यहाँ उपस्थित तमाम मान्यवरों द्वारा उपस्थित लोगों का मार्गदर्शन किया गया। परम पूज्य कोरणेश्वर महास्वामी जी ने कहा कि किसी के गुलाम न बनो, मगर समाज हित में अपना योगदान देकर समाज को एकत्रित करने का काम करें। इस दौरान इस कार्यक्रम में उपस्थित मान्यवरों द्वारा लिंगायत समाज के प्रतिष्ठित लोगों का सम्मान किया गया। इस अवसर पर विद्यार्थियों द्वारा बसवेश्वर महाराज के वचनों और उनके भजनों से संपूर्ण परिसर ऊर्जा में सराबोर हो उठा। इस दौरान परम पूजनीय कोरणेश्वर महास्वामी जी ने कहा कि समाज में बढ़ती विषमताओं और अशांति को रोकने में बसवेश्वर महाराज के विचारों को जन जन तक पहुंचाना आज समय की जरूरत है। बसव सेवा प्रतिष्ठान नवी मुंबई वतीने महान समाज परिवर्तक क्रांतिकारी समता नायक महात्मा बसवण्णा यांच्या जयंतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। महात्मा बसवण्णा 12व्या शतकामध्ये लोकशाही संसदेची स्थापना करून समता, स्वतंत्रता, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या आधारावर एक नवीन समाजाचं निर्माण करण्यासाठी खूप मोठं आंदोलन 770 शरणांना घेऊन केलेलं आहे। महात्मा बसवण्णांचा विचारधारा आहे कसल्याही प्रकारचं भेदभाव न करता जातीय विषमता किंवा धार्मिक विषमता अथवा कायक विषमता यानी जो श्रम करत आहे त्याच्यामध्ये सुद्धा उच्च नीचता नाही। धार्मिक स्वातंत्र्य, सामाजिक स्वातंत्र्य, आर्थिक स्वातंत्र्य व राजकीय स्वातंत्र्य सर्व सामान्य लोकांना मिळायला पाहिजे व धर्म, भक्ती, कायक दासोह जो तत्व आहे आणि सर्व विश्वच आमचं आहे, आम्ही सर्व मानव एक आहे, हा संदेश महात्मा बसवण्णांनी 12व्या शतकामध्ये दिलेला आहे। मग मी एवढं सांगू इच्छितो सर्वांना, महापुरुषांचा विचारधारा आपल्या जीवनामध्ये अंमल करायचा प्रयत्न करा व जो देशामध्ये जो विषमता, जाती विषमता आहे किंवा धार्मिक विषमता आहे तो नको व्हायला पाहिजे। म्हणजे त्याच्यामुळं देशामध्ये अशांती फैलत आहे। महापुरुषांचा विचारधारा त्याच्या विरोधात आहे। सर्वांनी महापुरुषांच्या विचारधारावर अपना काम करावा। वहीं रमेश भूमि ने कहा कि बसव सेवा का काम नवी मुंबई के उत्थान में उल्लेखनीय रहा है। उन्होंने कहा कि समाज के हर घटक तक बसवेश्वर महाराज के विचारों को अमल में लाना जरूरी है। बसवेश्वर जयंती निमित्त बसव सेवा प्रतिष्ठानने जो कार्यक्रम आज आयोजित केला आहे, अतिशय चांगला कार्यक्रम आयोजित केलेला आहे, अतिशय सुंदर कार्यक्रम आहे आणि प्रतिष्ठान प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम आयोजित करतं। मला या कार्यक्रमानिमित्त हे सांगायचं आहे की 12व्या शतकामध्ये बसवेश्वरांनी जी क्रांती केली त्या क्रांतीविषयी खूप लोकांना माहिती नाही आहे आणि अनुभव मंडप ही जी संकल्पना आहे
ती म्हणजे आजची संसद जी आहे तेच तेव्हाचा अनुभव मंटप होतं. आपण फक्त त्या मॅग्ना कार्टाचाच सगळ्या लोकांना माहिती आहे, मॅग्ना कार्टा आपण म्हणत असतो. पण त्याच्याऐवजी भारतामध्ये आपल्या समाजामध्ये इथं काय झालं होतं, तेव्हाच्या अतिशय विषम जी तेव्हाची समाजव्यवस्था होती, त्या समाजव्यवस्थेविरुद्ध जाऊन महात्मा बसवेश्वरांनी जी समाजाची स्थापना केली, कुठलीही विषमता नसलेलं, कुठलीही जातीव्यवस्था नसलेलं, आणि काय कवे कैलास आणि त्यांचे अनेक जे दासो या प्रकारचे जे वेगवेगळे संकल्पना आहेत, त्या संकल्पनेच्या बेसिसवर हा जो समाज तयार केला आहे, लिंगायत समाज, लिंगायत धर्माची स्थापना केली, त्याबद्दल आपण त्याचा विचार करून त्यांचे विचार आता आपण अंमलात आणणं किती महत्त्वाचं आहे या काळामध्ये, याच्याबद्दल इथे चर्चा झाली. आणि या निमित्तानं मला हे सांगायचं आहे की विषमता जी आहे ही सगळ्यांच्याच, कुठल्याही प्रकारची विषमता असायला नको या बेसिसवरच त्यांनी केलं होतं, जी स्थापना केली होती. आणि त्यामध्येही जसं आता महाराजांनी सांगितलं की त्यामध्ये अनेक लोकांचे बळी गेले होते हे करताना, कारण जी लोकं त्या काळातली जी प्रस्थापित लोकं होती त्यांचा प्रचंड मोठा विरोध होता या गोष्टीला. आणि या विरोध असतानासुद्धा बसवण्णांनी जे काही काम केलेलं आहे ते अतिशय स्पृहणीय आणि सगळ्यात मोठं काम आहे. मीडिया से मुखातिब होते हुए सचिव गोरख शेखर ने कहा कि इस आयोजन के माध्यम से आज की युवा पीढ़ी की विचारधाराओं को बदलने में ये कार्यक्रम मील का पत्थर बनकर साबित होगा. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. बसवसेवा प्रतिष्ठान नवी मुंबई सामाजिक संघटना अशा प्रकारचं एक सामाजिक कार्य करत आहे. आमच्या टीममधली सगळी जी 12-13 लोकं आहेत, जे बेसिक कोर कमिटीमध्ये प्रत्येकजण एक सामान्य नोकरवर्ग आहे आणि प्रत्येकजण आपलं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन समाजाप्रती असावं ह्या उद्देशाने आम्ही हे काम करत आहोत. प्रत्येकाची सोशल एक जबाबदारी आहे, ती जबाबदारी पार पाडणं हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि कर्तव्य आम्ही ते इथे पार पाडण्याचा प्रयत्न करत आहोत. कितपत यामध्ये सक्सेस होतो ते माहिती नाही आहे, पण 12व्या शतकामध्ये जसं स्वामीजींनी सांगितलं, इतरांनी सांगितलं की महात्मा बसवेश्वरांनी विचार जे जगाला दिलेले आहेत, ते जगाला दिलेले विचार ते कुठेतरी स्टॉप व्हायला नको आणि त्याचं कंटिन्युटी असली तर ते पुढे जाऊ शकतील, आपल्या नव्या पिढीला त्याचा विचार पोचेल. आपण जर त्याला पुढेच नाही नेलं, माझं काम किती आहे, हातात मशाल घेऊन मी एका लेवलपर्यंत पळणार आहे, ती दुसऱ्याकडे देणार आहे, तर तो पुढे नेईल. आणि अशा प्रकारे हे महात्मा बसवेश्वरांचं कार्य जे आहे, त्यांचे बसव विचार आहेत, त्यांचे तत्त्व आहेत, मानवतावादी तत्त्व ज्याला आपण म्हणू, स्त्री पुरुष समानतावाले तत्त्व आपण म्हणू, ते आम्ही पेरण्याचा प्रयत्न करत आहोत आणि ते पुढच्या समाजापर्यंत जाईल आणि नव्या पिढीला त्याचा फायदा होईल. हे आमच्या बसवसेवा प्रतिष्ठानचं कार्य आहे, ते आम्ही असंच करत राहू, सगळ्यांचं सहकार्य मिळत राहील. ब्यूरो रिपोर्ट नवीन नेटवर्क. Do you aspire to upgrade your living? With Arihant Advika, Sector 9, Vashi. Upgrade to iconic residential tower